सॉल्ड एक्झाम्पल्स मधलं एक्झाम्पल 2. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द पॅराबोला y² = 12x फ्रॉम द पॉईंट 2 and 5. तर इथे इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. टँजंटचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं y² = 12x. आणि टँजंट कुठून आहे तर कोणत्या पॉईंटपासून आहेत तर 2 आणि 5 हे ज्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत त्या मधून टँजंट्स पॅराबोलाला टच होत आहेत. इक्वेशन ऑफ द पॅराबोला or given equation of the parabola is y² = 12x and standard equation of the parabola is y² = 4ax. Now comparing these two equation, y² = 12x and y² = 4ax. By comparing ह्या दोन्ही इक्वेशनची आपल्याला तुलना करायची आहे. त्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार आहे. y² = 12x and y² is also equal to 4ax. Therefore 4a = 12. a = 12 divided by 4. 12 divided by 4 = 3. a = 3. 4 × 4 4 × 12. तर इथे a ची व्हॅल्यू आलेली आहे 3. Now we know that equation of tangent to the parabola. We know that equation of the tangent to the parabola having equation y² = 4ax, having slopes m is y = mx plus a/m. तर इथे आपण स्लोप टँजंटचं इक्वेशन जे स्लोप फॉर्ममध्ये आहे ते घेतोय. इथे m हा स्लोप आहे कारण इथे ह्या पॉईंट मधून टँजंट्स जात आहेत आणि ते पॅराबोलाला टच होत आहेत. त्यामुळे आपण हे इक्वेशन वापरणार आहोत टँजंटचं इक्वेशन काढण्यासाठी. तर इथे आपण आधी आपल्याला m काढायचं आहे म्हणजे स्लोप काढायचं आहे. तर स्लोप काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे y = आणि x = 2 घ्यायचे आणि y = 5. x = 2 and y = 5 and a = 3 हे ह्याच्यात आपल्याला ठेवायचे आणि स्लोपच्या व्हॅल्यू काढायचे. स्लोप इज नथिंग बट हिअर m इज स्लोप. इथे m काय आहे स्लोप आहे त्या टँजंटचा. Put y = 5 into m. X is here 2 plus a is 3 divided by m. 5m = 2m² plus 3. Therefore 2m² minus 5m plus 3 = 0. 2m² minus 2m minus 3m plus 3 = 0. तर इथे आपण -5 हे आपण कसे लिहिले इथे -2m minus 3m ह्या पद्धतीने ही टर्म आपण इथे लिहिलेली. -5m means what? -2m minus 3m. ज्यामुळे काय होणार आहे आपल्याला इथे कंसाच्या बाहेर 2m घेता येतील. टेक 2m outside bracket. Therefore in bracket remaining term m minus 1. आता इथे आपल्याला काय कॉमन घ्यायचं आहे 3 कॉमन घेता येईल. 3 in bracket m minus 1. मायनस मायनस प्लस होणार आहे त्यामुळे इथे आपण मायनस घेतले. आता हा कंस आणि हा कंस सेम आहे तर हा कॉमन घेऊ आपण. m minus 1 in bracket and remaining terms are 2m minus 3 equal to 0. Therefore m minus 1 equal to 0 or 2m minus 3 equal to 0. m minus 1 equal to 0 or
2m मायनस 3 इक्वल टू 0. यावरून आपल्याला आता एमच्या दोन व्हॅल्यूज मिळतील. देअरफोर m इक्वल टू 1 और m इक्वल टू 3/2. 3/2. ते स्लोप आपल्याला मिळाले. दोन स्लोप आहेत म्हणजे दोन टँजंट ह्या पॉईंटमधून जातात की जे पॅराबोलाला टच होतात. m इक्वल टू 1 अँड m इक्वल टू 3/2 आर स्लोप्स ऑफ टँजंट्स. तर इथे दोन टँजंट आहेत की ह्या पॉईंटमधून ते असे पास होतात, ह्या पॉईंटमधून ते जातात आणि पॅराबोलाला ते टच होतात. त्यांचे स्लोप दिलेले आहेत त्या टँजंटचे. तर त्या टँजंटचे हे स्लोप्स आहेत. तर इथे आपल्याला आता इक्वेशन ऑफ द टँजंट काढायचे. तर स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन निघणार आहे. देअरफोर इक्वेशन ऑफ द टँजंट्स, equations of the tangents by slope point form are. तर टँजंट म्हणजे स्ट्रेटच लाईन असणार आहे, फक्त त्या लाईनचे वेगळे स्लोप असणार आहे. आणि या टँजंटचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. एक पॉईंट आपल्याला ह्याच्यामधलं माहिती आहे, त्याचे पॉईंट्स आहे, कॉर्डिनेट्स आहेत 2 आणि 5. आणि स्लोप माहिती आहे आपल्याला. स्लोप m इक्वल टू 1 और m इक्वल टू 3/2. त्यामुळे आपल्याला इथे दोन टँजंट्स मिळणार आहेत. आणि टँजंट केव्हाही हा स्ट्रेटच असतो. सरळ जी रेषा असते तिला आपण टँजंट म्हणतो, फक्त ती पॅराबोलाला टच होती आहे. y मायनस y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. इथे आता परत y मायनस हे पॉईंट घ्यायचे कारण हे टँजंटवर पॉईंट्स आहेत. y मायनस 5. स्लोप आपण आधी हा घेऊ 1 अँड x मायनस 2. y मायनस 5 इक्वल टू x मायनस 2. 1 इंटू x x. 1 इंटू निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 2 मीन्स x. आता ह्या दोन्ही टर्म आपण RHSला घेऊ, त्यामुळे त्याच्या साईन बदलतील. x मायनस y प्लस 5 प्लस -2 इक्वल टू 0. x ही टर्म इकडे घेतली म्हणून मायनस आणि ही टर्म इकडे घेतली म्हणून प्लस. x मायनस वाय प्लस 5 मायनसचं प्लस आणि इथे प्लस आहे, प्लसचं मायनस -2. मग आता इथे हे आपण सिम्प्लिफाय करू. मग x मायनस वाय प्लस 3 इक्वल टू 0. 5 मायनस 2 3. x मायनस वाय प्लस 3 इक्वल टू 0 अँड दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट. when slope of that tangent is m equal to 1 and that tangent passing through point having coordinate 2 and 5. आता नंतर आपण स्लोप 3/2 घेऊ आणि परत दुसरं टँजंटचं इक्वेशन काढू. फक्त आपल्याला स्लोप आता दुसरा घ्यायचा 3/2. तर हे सिम्प्लिफाय करू. 2 नी ह्याला मल्टिप्लाय करू. 2 नी RHS आणि LHSला मल्टिप्लाय करू. 2 नी मल्टिप्लाय करू म्हणजे काय होणार आहे. 2y मायनस 10 इक्वल टू 3x मायनस 6. आता इथे 2 आपण 2 येणार, मग हे 1 होणार आहे. आणि 2 इथे मल्टिप्लाय केलं 2y 2 इंटू -5 -10. 2 कॅन्सल होतील. 3 इंटू x 3x 3 इंटू 2 -6. हे सॉल्व करू. ह्या दोन्ही टर्म LHSला घेऊन जाऊ. 3x मायनस 2y प्लस 10 मायनस 6 इक्वल टू 0. Therefore 3x minus 2y plus 4 equal to 0. And this is the equation of tangent having slope m equal to 3/2. And that tangent is passing through point 2 and 5. Equation of tangent whose slope is m equal to 3/2 and passing through the tangent passing through point having coordinate 2 and 5. दोन टँजंटची इक्वेशन्स मिळाली कारण दोन स्लोप्स होते. दोन स्लोपमुळे आपल्याला दोन टँजंट मिळाले तिथे. तर आता आपण आन्सर लिहू. आन्सर x minus y plus 3 equal to 0 and 3x minus 2y plus 4 equal to 0. These are equation of tangent.
equation, these are equations of tangents.